मुंबईतल्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांची भेट, दोघांचं एकमेकांना हस्तांदोलन. हिंदी विरोधात दोन्ही पक्ष मोर्चात एकत्र येत असताना दोघांच्याही भेटीची चर्चा. मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंची मुंबईतल्या दादरच्या जिप्सी रेस्टॉरंटमध्ये भेट. मनसे आणि ठाकरे सेनेचा एकत्रित मोर्चा निघणार, या पार्श्वभूमीवर भेट. हिंदीच्या मुद्द्यातील मोर्चात सहभागी होण्यासाठी ठाण्यात बॅनर झळकले. लढा फक्त भाषेचा नव्हे तर अस्तित्वाचा, बॅनरवर आशय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह ठाकरे बंधूंच्या 5 तारखेच्या मोर्चाला पाठिंबा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. हिंदीच्या मुद्द्यावर 29 जूनला महाराष्ट्रभरात आंदोलन. भाषेला विरोध नाही, सक्तीला विरोध. हिंदीच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने आंदोलन करा, उद्धव ठाकरे यांचा आदेश. संयुक्त मोर्चाचं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून 5 जुलैच्या मोर्चासंदर्भात प्लॅनिंग सुरू. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असं मनसेचं मत, तर हुतात्मा चौक ते आझाद मैदान असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत. हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चात कुठलाही झेंडा नसेल, केवळ अजेंडा. संजय राऊतांनी सांगितली राज ठाकरेंसोबतच्या चर्चेची इनसाइड स्टोरी. वेळ आणि ठिकाण दोन्ही पक्ष मिळून ठरवतील, राऊतांची माहिती. राज ठाकरेंनी राऊतांना फोन केला होता. 2 मोर्चा काढण्यापेक्षा 1 मोर्चा काढू आणि मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवू. राज ठाकरेंनी राऊतांशी साधला फोनवरून संवाद. अविनाश जाधव यांची माहिती. पक्षातील नेत्यांशी चर्चा करून भूमिका मांडू. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात प्रतिक्रिया, तर भूमिका सकारात्मकच असेल, वडेट्टीवारांचं वक्तव्य. ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी झाले आहेत. भाजप नेते आशिष शेलारांची प्रतिक्रिया. भाजप मराठीसाठी आग्रहीच, मात्र पर्यायी याची भाषा म्हणून हिंदी आहे, शेलारांचं वक्तव्य. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाळ. वकील गुणरत्न सदावर्तेंची टीका. राज आणि उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा आपण निघू देणार नाही, सदावर्तेंचा इशारा. हे सरकार चालवतात की कॉमेडी शो, आदित्य ठाकरेंचा एक्स पोस्ट करत सवाल. शिक्षण मंत्र्यांनी आधी स्वतः शाळेत जाऊन बसावं आणि हिंदीचे धडे घ्यावेत, ते तिथेही नापास होतील, आदित्य ठाकरेंचा दादा भुसेंना टोला. अहवाल स्वीकारला याचा अर्थ सूचनांची अंमलबजावणी नाही. माशेलकर समितीवरून भाजपच्या आरोपांना ठाकरेंच्या शिवसेनेचं उत्तर. अहवालातील इतर सूचनांचा भाजपला विसर पडलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांचं स्पष्टीकरण. शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीकडून 29 जूनला सभा. राज ठाकरेंना सभेचं निमंत्रण. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पहिली यादी जाहीर. अपात्र धारावीकरांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट. प्रत्येक धारावीकराला धारावीतच घर मिळायला हवं, आदित्य ठाकरेंची भूमिका. धारावीच्या 80% लोकांना अपात्र ठरवून देवनारला पाठवतायत, त्याला विरोध कर, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. पात्रताई 2022 नुसार कट ऑफ ठेवावी. धारावी जगातील सर्वात मोठा घोटाळा असू शकतो, आदित्य ठाकरेंची टीका. नाशिक महापालिकेतील कर्मचारी कामगार सेना भाजपमध्ये. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश करत संघटनेचे 2700 सभासद भाजपकडे वळवले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 30 जूनला शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. राष्ट्रीय पक्षनेता निवडीसाठी बैठकीचं आयोजन. बैठकीत एकनाथ शिंदेंची पक्षनेता म्हणून होणार फेरनिवड. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष निवड अंतिम टप्प्यात. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय भाजपकडून निरीक्षक जाहीर. महाराष्ट्र भाजप अध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची नेमणूक. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी पत्रकार परिषदेत भाऊक. पुणे रेल्वे स्थानकाला थोरल्या बाजीरावांचं नाव देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली. त्यावरून पुण्यातल्या बालगंधर्व चौकात काहींनी आक्षेपार्ह बॅनरबाजी केली होती. सिडकोकडून घरं विकण्यासाठी एका खासगी कंपनीला 700 कोटीचं काम. खासगी कंपनीशी केलेली नेमणूक वादाच्या भोवऱ्यात. प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्यानं याची चौकशी व्हावी, वनमंत्री गणेश नाईक यांची मागणी. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांकडून घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयाची पाहणी. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि रुग्णांशी साधला संवाद. मुंबईतल्या परळमधील बंद पडलेल्या शाळेच्या इमारतीत कपड्यांची दुकानं. स्थानिक नागरिकांमध्ये संताप. शाळेसाठी असलेली जागा व्यावसायिक वापरासाठी देणं नियमबाह्य असल्यानं नागरिकांची तक्रार. राज्यामध्ये गुरुवारी कोरोनाचे 24 नवे रुग्ण. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत 2225 रुग्णांची कोरोनावर मात. सध्या 188 रुग्ण उपचाराखाली. राज्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डेंग्यू आजाराने जोर पकडलाय. 6 महिन्यात 2031 रुग्ण आढळले. मुंबईत सर्वाधिक 395 रुग्णांची नोंद असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क. राज्यामध्ये डेंग्यूचे 2031 तर कावीळचे 514 रुग्ण सक्रिय. दूषित पाण्यामुळे कावीळची लागण झाल्यानं 3 जणांचा मृत्यू. खबरदारी म्हणून प्रशासनाकडून पाणी उकळून पिण्याचा सल्ला. 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर. 30 जून रोजी यादी जाहीर होणार असल्याची शिक्षण संचालनालयाची माहिती. 12,71,000 विद्यार्थी प्रतीक्षेत.
पुण्यामध्ये सर्व स्कूल बस आणि व्हॅनमध्ये 31 जुलैपर्यंत सीसीटीव्ही लावणं बंधनकारक. 1 ऑगस्टपासून नियमभंग केल्यास कारवाई होणार. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय. डोंबिवलीच्या हाय प्रोफाईल सोसायटीत पोलिसांचा छापा. 2,12,00,000चा 2 किलो एमडी ड्रग्ज जप्त. आरोपींमध्ये 2 पुरुष आणि 21 वर्षीय तरुणीचा समावेश. मुंबईच्या गोरेगावातनं ट्रक चोरी करणारी टोळी अटकेत. अटक चोरट्याकडनं वनराई पोलिसांनी केलं चोरीचे 6 ट्रक जप्त. अधिक तपास सुरू. नागरिक समस्या सुटत नसल्यानं मनसेचं ढोल वाजवा आंदोलन. नवी मुंबईच्या बेलापूर वॉर्ड ऑफिसवर मनसे कार्यकर्त्यांची धडक. प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी. बोईसरमध्ये खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू. मृतांमध्ये एकाच कुटुंबातले 2 सख्खे भाऊ. परिसरात हळहळ व्यक्त. भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत 15 जनावरांचा जागीच मृत्यू. पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरील छतरपूर शिवारातली घटना. ट्रक चालकाला सावनेर पोलिसांकडून अटक. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची करडी नजर. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अँटी ड्रोन गनचा वापर. विनापरवाना 9 ड्रोन पुणे ग्रामीण पोलिसांनी पाडले. नाशिकच्या चांदवडमध्ये ट्रकची 3 महिलांना धडक. एका महिलेचा मृत्यू. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद. सटाणा मालेगाव रस्त्यावर छोटा हत्ती आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात. 2 जणांचा मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगद्यापासून शहापूर हद्दीत गाडी उलटली. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू. चंद्रपुरात डॉमिनोजच्या आउटलेटमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य युवकाला आयकर विभागाची चक्क 15,48,00,000ची नोटीस. या प्रकरणी युवकाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलं. त्यावर आता काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष. जालन्यातल्या पोकरा योजनेत 2.5 कोटींचा घोटाळा. सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळींचा आरोप. गैरप्रकार करणाऱ्या 3 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश. मात्र 15 दिवसानंतर आदेश घेतले मागे. कचरा नेणाऱ्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक. नागपूरच्या भांडेवाडी परिसरातली घटना. या अपघातात एकाचा मृत्यू. 2 जण जखमी. बीड शहरात साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. हॉटेलमध्ये कुणीही ग्राहक नसल्यामुळे मोठी हानी टळली. भर पावसात डीपीच्या दुरुस्तीसाठी पिंजर गावठाण फीडरचे कर्मचारी वैभव करपे, धीरजकुमार राऊत आणि आठवले त्यांच्या कर्तव्यावर 24 तास वीज पुरवठा सुरू राहावा यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची धडपड. कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होतीये. अधिवेशन काळात समिती घोषित करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी माहिती. धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटलांनी घेतली भाजपचे जयकुमार रावल यांची भेट. या भेटीत भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. खानदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता. भंडाऱ्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची घेतली भेट. उद्या दूध संघाची निवडणूक असल्यानं भेटीने भंडाऱ्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार का असे प्रश्न. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची लवकरच निवड होण्याची शक्यता. पक्षाकडनं 3 राज्यांमध्ये प्रदेश अध्यक्ष निवडणुकीसाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा. एसीचं तापमान 20 ते 28 अंश सेल्सिअस दरम्यान सेट करण्याची योजना तुर्तास लांबणीवर. योजना हळूहळू लागू केली जाणार. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची माहिती. मे महिन्यात रशियातनं भारताची कोळसा आयात 2 वर्षातली सर्वाधिक 52% 1.3 दशलक्ष टन आयातीमध्ये वाढ. रशियाच्या सेंटर फॉर प्राइस इंडेक्सच्या अहवालातली माहिती.